काय नाही ती आपल्याला एक मे महिन्यात यायला यायचं होतं आठपाडीला. तर आपल्याला मादे घ्यायचे होते माडगाळच्या. माडगावच्या माझ्या आटपाडी बाजारला आला नाही तुम्ही? नाही बाजारलाच की. मे महिन्यात ग्रुप कार्तिकला भरतो आटपाडीला बाजार. नाही नाही शनिवारचा भरतो त्याला नाहीत का येत अशा क्वालिटीच्या. नाही शनिवारचे काय तेवढं तात्पुरते येतो असं बाजार भरलं मग चारी बागच्या मेंढ्या पाहिजे तशा रेंजमध्ये पैसे हिसाबाने कमी जास्त मिळू शकते. हां 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 हां. नाही नाही ती तुम्ही मला एकदा माग ते तुमच्या मादीचा व्हिडिओ पाठवलेला तशा मादे घ्यायचे म्हणलं तर किती ह्याच्यापर्यंत घ्यायला लागतील कोकऱ्याचा पाठवलेला बघा एक. तरी बघा 25च्या वरनच कमीत कमी बरं का. आता दर उतरलेला आता. हां हां. 25 ते 2 लाखापर्यंत. हां हां. नाही ते आता आमचं शेवटचं आता 15 आहे आमचं बीकॉम आता संपलं आता शेवटचं वर्ष आहे. 15 दिवस राहिले तर आमचे पेपर आता संपतील. मग काय ते करण्यापेक्षा आपल्याला ते बंदिस्त करायचे ना आपल्याला घरी आपली शेती जवळ एक 5 एकर. ती म्हणलं ती बाकीचं ऊस स्टार्ट करण्यापेक्षा आपलं ती केलेलं परवडेल जरशा बिरशा करण्यापेक्षा. जरशा काय कामाई नाही नुकसान मध्ये बाजू आहे. आपल्या 10 मेंढ्या एक बकरं झालं शेती आणि ह्या आपल्या मेंढ्याला आपल्या शेतीला ते खात एक नंबर. हां हां. नाही नाही खतलं एक नंबर असतं. मेंढ्याचं खतलं एक नंबर. हा मेंढ्याला जर सगळं पसरतंय आणि पाहिजे तर तुम्ही काय बी शेतीमध्ये पिकवू शकता. हां हां. नाही ती आमची इथली चुलत बंधुराज आहेत आमचं. ती काय म्हणले की आपल्याला आटपाडीला जायचंय म्हणलं थांब आपलं पाहुणे एक ओळखीचे झाली आपली ओळख एक. म्हणलं गेल्या वर्षी मी फोन लावला होता म्हणलं थांब त्यांना विचारू दे आधी कसं काय पण आटपाडीचं बी आता लाईव्ह तर शनिवारचा बाजार बघतो ना काय एवढं खास म्हणा एवढं असं ये ना. नाही कसं आहे ते आता खटका माल आपल्याला पाळीव पाहिजे असेल तर कार्तिक बाजार सांगोला बाजार चर्चन अजून तुम्हाला सांगतो इंडी बेलूर एक नंबर बाजार इंडी बेलूर कर्नाटकचा ना. हा 50,000ची मेंढी 25 पर्यंत मिळते पण माल एक नंबर. आपल्याकडं लाखाच्या आसपास एक वस्तू जात्या. हां हां हां. नाद जर करायचं असेल का नाही तर इंडी बेलूरला पाळायचे म्हणजे तिकडूनच माल येतो कर्नाटकमधनं. हां हां. नाही मी ती आपली माडगाव प्युअर म्हणजे कर्नाटकमध्ये भेटणार ना. हे तिकडे पैदास झाले ते. हां हां. पैदास आहे नाही ते कर्नाटकचीच पैदास आहे. इंडी बेलूर म्हणून तिकडे बाजार भरतोय दर मंगळवारी. हां हां. आमच्यापासून 250 किलोमीटर आहे. तुमच्यापासून 250 किलोमीटर आहे. हां हां. तुम्हाला तुमच्यापासून जीवर किती भरतं आपलं? जीवर तरी बघा की एक 200-250 किलोमीटर बसेल तुमच्यापासून ना. आमच्यापासून जीवर मानगे. हां हां. आणि आता आम्ही टाकलं होतं की मी आपल्याला टाकलं होतं त्या दिवशी आटपाडी आमच्यापासून आटपाडी बघा आता भरते 167 किलोमीटर. एवढ्या लांब येण्यापेक्षा एवढ्या लांब आल्यानंतर माल नाही तसा क्वालिटीचा गावला तर मोकार हेल्प पटवेल. एवढ्या लांब यायचं पिकअप घेऊन यायचं 4-5 जण येणार खर्च व्हायचा. नाही 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 तुम्हाला सांगतो बघा बाजार दिवशी मोठा बाजार भरतोय नाही. नाही ती कार्तिक वारीला भरतो ते बाजार एक नंबर ना. एक नंबर पाहिजे तर तिकडनं कर्नाटकमधून माल येतोय इकडं. ती कुठं आटपाडीतच भरतं ना का पंढरपूरमध्ये? आटपाडीमध्ये. पंढरपूरमध्ये भरतं ती काय भरतं? ते पंढरपूरला जरा बाजार होते बैलाचा म्हाताराचा मेंढराचा. हां 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 हां. म्हणजे आटपाडीत एक नंबर भरतं ती कार्तिक वारीला. आता कार्तिक वारी म्हणून एक नाव ठेवलंय ते आटपाडीचं. हां. ते कार्तिक वारी असते ना त्या वारी भरतो वाऱ्याचं ती दीपावली झाल्यानंतर असते बघा. हां हां. मग घेण्यापेक्षा मग दीपावळीत घेतलेल्या परवडतील आता बोलतोय हे करत बसण्यापेक्षा. आता इथं आमच्या इथं लोणंदला बाजार भरतोय ते आता माडगाळ म्हणून विकतात नुसते नाकुटी करून आणतात पण ते काय माडगाळ नसते. नाही 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 ते बामणी मात झाला. हां. ती माल आणत तुमच्या इकडून. हा कटाकच घेऊन येतो 7,000 8,000 10,000 आणून मी तरी नाटक बोलले मग तुम्हाला 10-15,000 देतात डबल काढतो पैसे. आणि आम्ही काय करतो आम्ही खटकाला कापायसाठी काय काय मेडिसिन देतात मग ती मेडिसिन तुम्हाला तिकडं मग पुणा साईडला या साईडला मग ते पाळायला तुम्हाला देतात. आता आमचे आता मी बघा मागं 2 घेतले होते का तुम्हाला व्हिडिओ पाठवला होता ते दोन्ही येईल येते
आता 2 बरं, येतं बरं. झाले त्यांची जवळपास. आता बी आता महिन्या सव्वा महिन्याची कुकरी आहे त्यांच्या खाली. बरं, पण बरं, बरं. तुमच्याकडे जी क्वालिटी असते का नाही तशी क्वालिटी नाही इथं. गळा लांबडा पाहिजे आणि त्याचं चेहरा असा गोल पाहिजे सरवडवानी, कपाळ बारीक हा. पाहिजे, दुसरं साजर पाहिजे, हा. लांब तरी पट्टा अहो मी पाहिजे. ना 4-5 बाजार फिरलो तवा आहे ना ती 2 घेतल्या माझ्या, म्हणजे तेव्हा मला ते 2 पसंत झाले. त्यात लांब बिंब बघून आणल्या वाईट तरी, पण अशी मनाव अशी क्वालिटी नाही तुमच्यासारखी. नाही नाही, बाजार दिवशी या नागपंचमी आणि एक कार्तिक आटपाडी म्हणून बाजार असते. नाही तुम्ही असता का बाजारात? बाजार बघा नागपंचमीला एक भरतो सांगोल्याला. हा नंबर सेव्ह करतो तुमचा मी. हा बरं आणि चालतंय. मी देतो तुम्हाला- माझा नंबर सेव्ह. आणि कसं आहे घ्यायचं असं तर आपलं चांगली वस्तू घ्यायचं तर 10 घ्यायच्या जागेला 5च घ्या. पैसे साठवून आपलं हा फोन करतो त्या दिवशी तुम्ही या. हा 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 चालतंय. मी तुम्हाला आहे ना नंबर तुमचा करतो सेव्ह. आता पहिल्या मोबाईलमध्ये होता तुमचा सेव्ह, आता ह्याच्यात बी करतो, नवीन घेतलाय ते. कसं आहे आठवड्याचा बाजार असतो म्हणलं ते खटकालाच कापण्यासाठी कोकरी विकते गव्हर्नमेंट सगळे. पाळे हा, कोण हा. घेत नाही. पाळे म्हणजे बाजार दिवशी पाळी येतात मग पाळायचे हा. कोकरी येतात. आता तुम्हाला एक पाहुणं विचारायचं, शिळीपेक्षा आपल्याला मेंढीच परवडते ना? मेंढी एक नंबर, मेंढी डबल होत. डबल ना? शेळीचं कसं आहे शेळीचं लय तर लय चांगलं सांभाळलं 4 महिन्यात कोकरू तर 5-6 हजार लेखत आहे. हा बरोबर. आणि मेंढी जर कोकरू विकलं तर सहज म्हणलं तर 10-15 हजारला जाते. आता बघा की आता आमची शिळी बी होती. आता शिळीचं महिन्याचं कोकरू आणि आपलं मेंढीचं कोकरू त्यात लय जमीन असणं फरक आहे. चवीला मेंढीचं लागते हो. हा मेंढीचं मटण चवीला बोकडापेक्षा एक नंबर. हा आणि माडग्याचं कसं आहे दिसाव आणि त्याचं एक ना आज 10,000ला गेलं तर उद्या 20,000ला ती विकते म्हणजे विकते. हा जरी नाही आपलं पाळीवला गेलं तरी ती कटायला तेवढं किमतीला जास्त जाते. आणि माळगड म्हणजे मापाला वजन मोठे असते ते. हा वजन गावतंय ना. हा नाही पाळायला गेलं तर ते 20-25 हजारला एक लावर मेंढी मोठी आता दांडे मापाई असते तर म्हणून त्याला माळग्याला म्हणजे दोन्ही बी खटकाला बी पैसे रेटला आणि पाळायला बी पैसे येतात. हा आणि त्याला जास्त करून मेंढीला हिरवा चारा पाहिजे का सुका चारा पाहिजे? दोन्ही मिक्स पाहिजे. मिक्स पाहिजे. आणि आपली ज्वारीची कुट्टी बिट्टी मुरगास बिरगास मुरगास हत्तीघास बारीक कुट्टी करून अजून मक्का बारीक कुट्टी करून आणि जास्तीत जास्त एक वंजल मेंढीने संध्याकाळ खाल्ले पाहिजे मक्का. हा म्हणजे आपली दाना मक्का का आपली हिरवी मक्का? दाना मक्का वाळलेला. हा त्या जरा कपडे पेंट संध्याकाळी एक वजन तर गेले पाहिजे तर मेंढी दंडला पोहोचा बाबा. हा चालतंय. मग आता काय आता कॅन्सलच करतो. ती आता यायचं होतं आमचं पप्पा म्हणलं त्या पाहुण्यांना तू केलता मागं फोन त्यांनाच कर फोन. मग विचार त्यांना आता तिकडली खरी माहिती तुम्हाला. आता आम्ही तिकडे एवढं लांब यायचं जर फसलं तर उद्या परत. आता कसं आम्ही तुम्हाला खोटं या म्हणायचं परत तुम्हाला माल व्यवस्थित नाही मिळलं म्हणजे आणि पैसे साठवा तुम्हाला फोन करतो आणि तुमच्या मनात तुमच्या बजेटने फक्त माल धावणार हे असं आहे बघा. तुमच्या तुम्ही पसंत नाही आपल्याला 1-2-3 महिन्याची जर मादी घ्यायची म्हणली तर 7-8 मादे घ्यायच्या म्हणलं टॉपच्या क्वालिटीच्या. आता दिपवाळीच आता तर काही येणारच नाही. आता तुम्ही म्हणला नको तर आपले पैसे ठेवतो आपल्या फिक्स मध्ये टाकतो. आणि दिपवाळीचं यायच्या म्हणलं ते काय 10 हजारापर्यंत मादे भेटतात का आपल्याला? नाही ना मग साधे भेटतात हो. चालेल तर क्वालिटी मादी घ्यायची 20,000 पडतात कमीत कमी बरं का. कमीत कमी ना? कमीत कमी एक माझी 20,000. हा चालतंय. मग तिथं काय 10 घ्यायच्या तिथं 5च घ्यायच्या पण क्वालिटीच्या घेऊ. क्वालिटीचे घ्यायच्या मेंढ्या करायला चांगले तर 1 नंबर घेतात. पैसे बी जसं दिलं तसं तुम्हाला वस्तू कशी मिळणार हो. हा ठीक आहे बरोबर आहे की. आता जे आपण जेवढं ते गुतावतोय तेवढं ते देतेच की. तेवढं गुंतवलं म्हणजे तुम्हाला 5-6 महिने डबल व्हायचे. 40ला 45ला एक इच्छेच परत 5-6 महिन्यानंतर. बरोबर आहे. पैसे जेवढे गुंतवले आपल्या किती आहेत घरी आता? माझे 20 आहेत. 20 आहेत ना? आपल्या बंदिस्त आहेत का मोकळ्या रानाला आहेत? मोकळ्या. म्हणजे बंदिस्त अजिबात खायला टाकतच नाही का?
नाही बंदिस्त कसं एका जागेला थांबून थांबून ती मेंढीच जिरत गेलं आहे खाल्लेलं आणि मार मैदानला जसे फिरले तसे चांगले असते एकदम. नाही आम्ही सोडतो एक 2-2 तास तरी सोडतो फिरायला उड्या मारायला याला. जागेला असते तरी काय एवढे बंदिस्त म्हणजे मोकळेच असते एक 100 फुटाचे शेड आहे ते येत. नाही कमीत कमी 2-4 किलोमीटर तर जाऊन मागे राहिले पाहिजे. तर त्याचं पायाचे लंगडत नाही द्या का अजब येत नसतो आणि मोकळा इकडे तिकडे जरा फिरून जर आल्या का नाही तर त्याला आपल्या माणसाला मग एका जागेला खाऊन बसवलं तर माणूस बाद होतोय. बरोबर आहे फिरले की माणूस तयार राहते तसं त्याच आहे.